सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपले सौभाग्य वृद्धीसाठी कुटुंबियाच्या संरक्षणासाठी चातुर्मासात केले जाणारे अतिशय श्रेष्ठ व्रत ते म्हणजे हळदी कुंकू स्वास्तिक व्रत। हळदी कुंकू स्वास्तिक व्रताची सुरुवात ही चातुर्मासाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून करतात। दररोज देवासमोर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे व त्याचे पूजन करावे। तर याचेच उद्यापन कसे करतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघून घेऊयात। नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा आपला व्हिडिओ हा विशिष्ट कमेंटवर आहे। आपण आता नुकतंच आपण हळदी कुंकाच्या स्वास्तिकाचं व्रत सुरू केलेलं आहे आणि हे व्रत कसं करावं याची सगळी माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे। आणि ज्यांनी अजूनही हे व्रत सुरू केलं नसेल आणि ज्यांनी तो व्हिडिओ देखील अजून पाहिला नसेल ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओ तुम्हाला देणार, तुम्ही तो नक्की बघा आणि तुमची इच्छा असेल तर हळदी कुंकू स्वास्तिक व्रत अवश्य सुरू करा। तर बरेच ताईंनी मला कमेंट केल्या की या व्रताचं उद्यापन कसं करायचं, व्रत खूप छान आहे, आम्हाला आवडलं, पण उद्यापन कसं करायचं याच्यासाठी भरपूर कमेंट होत्या। म्हणून म्हटलं हा फक्त एक उद्यापन, या हळदी कुंकाच्या स्वास्तिक व्रताचं उद्यापन कसं करावं यासाठीचा हा व्हिडिओ आहे। तर आपण जर हळदी कुंकवाचं व्रत सुरू केलं असेल, हळदी कुंकवाचं स्वास्तिक व्रत सुरू केलं असेल जे आपण संपूर्ण चातुर्मासभर करणार आहोत, आपल्याला एका पाट्यावर हळदीने आणि कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचं आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि एखादं फूल अर्पण करून आपल्याला पूजन करायचं आहे। हे पूजन हळदी कुंकू स्वास्तिक व्रत आपल्याला कार्तिकी एकादशी पर्यंत करायचं आहे आणि याचं उद्यापन आपल्याला द्वादशीच्या दिवशी, कार्तिकी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे। उद्यापन अगदी सोपं आहे। उद्यापनासाठी आपल्याला एखादी सवाष्ण आपल्या घरी बोलायची आहे। जर तुम्हाला तिची ओटी भरायची असेल तर तुम्ही ओटी भरू शकता। ओटी भरणं आवश्यक नाही, पण आता आपण सवाष्ण बोलवतोच आहे आणि आपण चार महिने आपण इतकं छान हे व्रत केलेलं आहे, तर मी तर म्हणेन की ओटी तुम्ही अवश्य भरा। आणि ओटी भरताना आपल्याला त्या सवाष्णीला हळदी कुंकवाचे करंडे दान म्हणून किंवा भेट म्हणून द्यायचे आहे आणि हे हळदी कुंकवाचे करंडे हळदी कुंकू भरून आपल्याला द्यायचे आहे, कारण हळदी कुंकवाचे करंडे हे कधीही रिकामे देत नसतात। तर असं साधं आणि छोटंसं उद्यापन आहे हे। आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला हे पूर्ण करायचं आहे। व्रत अखंडितपणे आपल्याला आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत अखंडित करायचं आहे। यामध्ये आणखीन काही कमेंट्स आले होते, ताई जर आम्ही गावाला गेलो किंवा काही अडचण आली तर मग काय करायचं? काहीच हरकत नाही, घाबरून जायचं काहीच कारण नाही। आपण तेवढे दिवस आपलं ते व्रत, जेवढे दिवस तुमचा खंड पडला तितके दिवस सोडून द्यायचं। तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थित आले, ज्यावेळेस तुम्हाला आता अगदी योग्य वाटतं हे व्रत करायचं त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू करून घ्यायचं। म्हणजे जर तुम्ही 4 दिवस गावाला गेले, 5 दिवस गावाला गेले तर बाहेर जर आपलं करणं झालं नाही तर ज्या दिवशी तुम्ही घरी याल त्या दिवशी आपलं व्रत सुरू करायचं। अशा पद्धतीने आपल्याला अखंडित 4 महिने आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि उद्यापन मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे उद्यापनही करायचंय। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। श्री स्वामी समर्थ।